हॅलो गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. संध्याकाळचे 5 वाजून राहिले आणि या मग चहा घ्यायला. आता तुम्ही म्हणसान तुम्ही सगळे कसे सोबत चहा घेऊन राहिले, तर गोष्ट अशी आहे की आज आमच्या घरी आहे भंडारा. त्याचीच तयारी चालू होती. मग आता कशाचा भंडारा आहे या मी तुम्हाला सांगते. मंगेश भाऊ अकोलकर यांच्या घरी महादेवाच्या पिंडीची स्थापना केली आहे आज, म्हणून भंडारा होत आहे. आजच्या जेवणात खूप सारी व्हेरायटी आहे, मग उशीरच लागते आज स्वयंपाक करायला. चला मग स्वयंपाकाची सुरुवात करू. मांडल्यात मग इथं मोठ्या मोठ्या चुल्या आणि ठेवल्या त्याच्यावर गंज, आणि एका गंजात ठेवलं भात शिजाले आणि एका गंजात ठेवलं डाळ भाजीसाठी पाणी, आणि इकडे मिक्सरात भाजीसाठी पेस्टही रेडी करून ठेवले. चला मग आता इकडे भातही शिजत आला आपला आणि पाण्यालाही आंदण आलाय. चला मग आता त्याच्यात पहिले डाळ टाकू आणि मग पालकाची भाजी टाकू. टाकली डाळ भाजी शिजाले. आता डाळ भाजी शिजते तिथपर्यंत चला आपण बेसन बनवू. आणलं मग 1 लिटर ताक आणि त्यात गोल्लं बेसन. आणि तुम्हाला तर माहित आहे आपल्या विदर्भात ताकाच्या बेसनाशिवाय होतच नाही. दिलं मग ताकाचं बेसन फोडणी, त्यात मस्त हिरवा ठेसा टाकला ना आम्ही त्याच बाईला बसवलं जे बेसन बनवत एक्सपर्ट आहे. भल्ली मस्त बेसन बनवते हे बाई. चला मग बेसनाला गतका आलता, बेसन होत आलतं. मग बेसन गिसन झाल्यानंतर आता बारी होती मग डाळ भाजी फोडणी द्यायची. मग त्याची तयारी चालू केली ना. थोड्या वेळात डाळ भाजीचा तडकाही रेडी झालता आणि तडका रेडी झाल्यानंतर मग ते टाकलं डाळ भाजीचा गंजात. आणि मग मी ड्युटी लावली ना बाबा घराच्या अंदर प्रसाद करायला. देवाच्या निवदाला जे जे लागते मग ते सगळं मॅच केलं. शिरा, वडे, भजे, कुरोडी, पापड, दिवे, पुऱ्या हे सगळं मी रेडी केलं. मग हे झाल्यानंतर मग वापस बाहेर जाऊन पाहिलं तर एवढा अंधार पडला होता. मग पहिले आम्ही लाईटाची सोय लावली बाबा. लाईट लावल्यानंतर मग जरासं काही सुचलं तरी तिथं, नाही तर अंधारात काही सुसूनही नव्हतं राहिलं तर आम्हाला. आणि मग सगळ्या जणी भिडल्यान बाबा कणिक भिजवाले. कणिक भिजवल्यानंतर मग आम्ही सगळे बसलो पोळ्या टाकाले. उशीरच झालता मग स्वयंपाक आले. मग पटपट पुरा स्वयंपाक आवरला. पूर्ण स्वयंपाक रेडी करायला आम्हाला रातचे 8च वाजले. मग उशीर होऊन राहिला तर मग मी थोड्याशा पोळ्या लाटू लागली. मग लवकरच आवरला आम्ही सगळं स्वयंपाकाचं आणि मग गेलो डायरेक्ट पूजा करायला. पहिले निवद दाखवले, दिवे लावले, मग केली आरती. 3-4 दिवस झालते पिंड बसवाले. मग शिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी आम्ही भंडारा ठेवला. मग बसवल्या पंक्ता, शेवबुंदीपासून सगळंच होतं. सगळ्यात पहिली पंगत मग लेकराईची बसवली. सुसुईनी देऊन राहील ते निरा काही. मग रातचे 10च वाजले ना. चला आता जेवण करतो मी आणि घरी जातो. बाय बाय.